या क्षणाची महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे। आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावून मतदान करून आई, मुलगा, चुलता व नातेवाईक हे सिन्नरकडे जात असताना समोरून आलेल्या पिकअप गाडीने या चौघांना उडवून पिकअप गाडी घेऊन ड्रायव्हर फरार झाला आहे। या अपघातात तिघेजण जागीच ठार झाले आहे, तर एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला संगमनेर येथील खाजगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे। अकोले सिन्नर रस्त्यावर सोनेवाडी नजीक गायकवाड वस्तीजवळ हा अपघात सायंकाळी 7:15 झाल्याचे समजते। यामध्ये मृत झालेल्या व्यक्तींची नावे सर्वेश संतोष जोळेकर वय 20 राहणार धुमाळवाडी, गणेश भिकाजी जोळेकर वय 30 राहणार धुमाळवाडी, तर अनिकेत सुभाष लगड राहणार पिंपळगाव नागविंदा तालुका अकोले अशी मृत व्यक्तींची नावे आहेत। हे तिघही पिकअपने दिलेल्या धडकेमध्ये मृत पावले आहेत, तर ज्योती संतोष जोळेकर वय 38 ही देखील यामध्ये गंभीर जखमी झाली आहे। दरम्यान तिला व मृत व्यक्तींना अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले। यावेळी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती। सर्वेश जोळेकर व त्याची आई ज्योती आणि चुलते गणेश जोळेकर हे सिन्नर MIDC मध्ये नोकरीस आहेत। ते आज विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं मतदानासाठी धुमाळवाडी येथे आले होते। मतदान करून सायंकाळी सिन्नरला जात असताना हा अपघात घडला। या मोटरसायकलींना उडवून दिल्यानंतर हा पिकअप विना लाईटचा भरधाव वेगाने अकोल्याकडे आला। दरम्यान देवठाणमधून गर्दी हा मार्ग काढत असताना माजी पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते अरुण शेळके यांच्याही बाब लक्षात आली। त्यांनी यानंतर या पिकअप गाडीचा विरगाव फाट्यापर्यंत पाठलाग केला, परंतु ही पिकअप गाडी वांदरदळी मार्गे गर्दनी मार्गे पुढे गेल्याचे त्यांच्या लक्षात आले। ही पिकअप गाडी बहिरवाडी येथील असल्याची माहिती समोर येत असून या अपघाताची चौकशी व्हावी व दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी या मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी केली आहे। दरम्यान हा अपघात इतका गंभीर होता की यामधील मृत व्यक्ती आणि जखमी झालेल्या महिला यांना हा जोराची धडक बसल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर येत आहे। दरम्यान ही घटना समजताच अकोले पोलीसही अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल झाले होते। दरम्यान या मृत व्यक्तींना चे नातेवाईक व या सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे लक्षात आले। आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास।